किसान भी परेशान है, जवान भी हैरान है। महायुति कैसा तेरा ये शासन है। मराठा भी परेशान है, ओबीसी भी हैरान है। महायुति कैसा तेरा शासन आहे। समाजात भांडणं लावणारं हे सरकार, या महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं हे सरकार, तुटीचा अर्थसंकल्प सादर करणारं हे सरकार, मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे सरकार महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधोगतीला नेत आहे। आणि म्हणून हा अर्थसंकल्प जनतेच्या विरोधातला आहे, घोषणाबाज अर्थसंकल्प आहे, या महाराष्ट्राला अधोगतीला नेणारा आहे, अशी भूमिका मी व्यक्त करतो आणि थांबतो। सभापती महोदय धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी फक्त ते काय म्हणाली म्हणना खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा, तर ते बोलत असताना मी कविता केली की खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा म्हणतायत। विचारी तूच तुझ्या मना, विचारी तूच तुझ्या मना, विकासाच्या दिसतायत की नाही पाऊल खुना। विचारा तूच तुझ्या मना, महाराष्ट्रात विकासाच्या दिसतायत की नाही पाऊल खुना। तुम्ही काही म्हणा, निंदा अथवा वंदा, महाराष्ट्राचा विकास करतायत शिंदे, फडणवीस आणि अजितदादा। महाराष्ट्राचा विकास करतायत शिंदे, फडणवीस आणि अजितदादा। त्यामुळे सर्वसामान्य माणूस युतीच्या मागे उभा आहे खंदा। त्यामुळे महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस युतीच्या मागे उभा आहे खंदा। आणि मग पुन्हा चालू राहील महायुतीचा शिव्या देण्याचा आपला नियमित धंदा। धन्यवाद। केसरकर साहेब, तुम्ही अगदी मराठी सिनेमात शेवटी हिरो येतो ना तसे आला। सगळं संपलं, बजेटची चर्चा संपत आली, विरोधी पक्षाचं भाषण झालं, त्यांनी तो वेशभूषा काढून दाखवली। आता सोमवारी सकाळी 11 ते 11:15 आपण अर्थसंकल्पावरती घेणारी चर्चा घोषणा करते आणि मग सोमवारचं सांगते।